3 मिनिटं हेडलेस हेल्पिंग फाउंडेशनतर्फे पूर्ण मराठवाड्यासाठी 4 ऑक्टोबर 2025ला सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत MIT कॉलेज बीड बायपास या ठिकाणी एक जॉब फेअर मेळा आयोजित करण्यात आलेला आहे। सर्व सुशिक्षित बेरोजगार तरुण आणि तरुणींना मी या मीडियाच्या माध्यमातून आवाहन करतो की याचा जास्तीत जास्त फायदा घेऊन जास्तीत जास्त रोजगार मिळवण्याचा प्रयत्न करावा। किती कंपन्यांचा सहभाग असणार? आमच्याकडे आता 100+ कंपनी या मेळाव्यामध्ये येणार आहे। सर, इंग्लिश कंपनीची कधी स्थापना झाली आणि आतापर्यंत कोणत्या सेक्टरमध्ये काम केलं? हेडलेस हेल्पिंग फाउंडेशनची स्थापना ही मार्च महिन्यामध्ये झालेली आहे आणि सर्वात जास्त आतापर्यंत आमचं शिक्षण आणि आरोग्य या 2 सेक्टरवर जास्तीत जास्त काम झालेलं आहे। तिसरा सेक्टर आमचा रोजगारचा आहे। तर ह्या 4 तारखेला येणाऱ्या 4 ऑक्टोबरला याच्यामधून 2,500 बेरोजगार तरुणांना जॉब देण्याचा आमचा प्रयत्न आहे। याच्यापूर्वी केव्हा जॉब फेअर झाला होता आणि त्याच्यातून किती मुलांना रोजगार? हेडलेस हेल्पिंग फाउंडेशनचा हा पहिलाच रोजगार मेळावा आहे। आतापर्यंत किती नोंदणी झाली? आतापर्यंत आमच्याकडे 1200 ते 1500 नोंदणी झालेली आहे। काय आव्हान करसान बेरोजगार लोकांना? ही एक रोजगाराची मोठी संधी हेडलेस हेल्पिंग फाउंडेशनने आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि या सोशल मीडियाच्या माध्यमातून मी आपल्याला आवाहन करतोय की सध्या बेरोजगारी आपल्याकडे वाढत आहेत आणि केंद्र शासनाच्या याच्यावर जास्तीत जास्त भर आहे की स्वतः आपण रोजगार एम्प्लॉयमेंट ऑफिस असेल किंवा आमचे जे सामाजिक संस्था असेल किंवा फाउंडेशन असेल याच्या मार्फत जास्तीत जास्त लोकांना रोजगार कसा देता येईल याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि जास्तीत जास्त लोकांना आम्ही रोजगार देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करत आहोत। आपलं नाव सांगा। सर, एक प्रश्न असा होता तर याच्यापूर्वी जॉब फेअर जे झाले घेतले लोकांनी त्याच्यामध्ये कंपनीवाले असे हे करतात का अप्रेंटिसशिप झाल्यानंतर त्यांना काढून टाकतात? तर तुम्ही याचा फीडबॅक घेणार आहे का? मुलं काय करतात त्या कंपनीला आहे का नाही? हेडलेस हेल्पिंग फाउंडेशनचा हा आमचा एक फार मोठा उद्देश आहे की आम्ही समाजामध्ये जे काम करतोय तर हे फार आम्ही लॉंग ड्युरेशनसाठी काम करण्याचा आमचा मानस आहे। याच्यामध्ये जे डाटा आमच्याकडे येईल, जे कंपनीची रिक्वायरमेंट आमच्याकडे येईल त्या हिशोबाने आम्ही याच्यानंतर याचा पूर्ण फीडबॅक घेणार आहे। आम्ही स्वतः त्या कंपनीला कॉन्टॅक्ट करणार आहे आणि परत जे जॉब फेअरला चुकून एखादा उमेदवार येऊ शकला नाही त्यांनी जर आमच्या हेडलेस हेल्पिंग फाउंडेशनला ॲप्लिकेशन केलं किंवा अर्ज केला अशा वेळेस त्या सर्व कंपन्यांचा डाटा आमच्याकडे असेल। आम्ही त्या कंपनीला कॉन्टॅक्ट करून त्या मुलाला त्या ठिकाणी रोजगार देण्याचा निश्चित प्रयत्न करू। आपलं नाव सांगा। मी जाकीर इसाक पटेल, व्हाईस प्रेसिडेंट हेडलेस हेल्पिंग फाउंडेशन। सी हकीम पटेल, डायरेक्टर हेडलेस हेल्पिंग फाउंडेशन। फारूक पटेल, डायरेक्टर हेडलेस हेल्पिंग फाउंडेशन। धन्यवाद।